अहमदनगरमधील तोपखाना पोलिसांनी तब्बल 96,52,000 रुपयांचा 643 किलो गांजा पकडला असून हा गांजा वाहून नेणाऱ्या 2 गाड्यांसह एकूण मुद्देमाल हा 1,14,39,000 रुपयांचा झाला असून आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी तोपखाना पोलिसांनी केली आहे। आज पहाटेच्या सुमारास नगर शहरामधील तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना संशयित 2 गाड्या नगर औरंगाबाद रोडवरून जाताना त्यांना दिसल्या। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता त्या गाड्या न थांबताच गेल्यामुळे पोलिसांनी गाड्यांचा पाठलाग करत नगर शहरामध्ये त्या गाड्या पकडल्या। त्या गाड्यातून गांजाची तब्बल 286 पाकिटं मिळून आली असून पोलिसांनी 2 महिलांसह 3 पुरुषांवर गुन्हा दाखल केलाय। हा गांजा उस्मानाबादवरून आला असल्याचा पोलिसांना संशय असून पुढील तपास तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे करत आहेत। सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास आम्ही व आमचे पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगर ते औरंगाबाद रोडवर हॉटेल सनी पॅलेसच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना औरंगाबादकडून नगरच्या दिशेने एक इनोव्हा कार व एक बोलेरो जीप अशा दोन्ही भरधाव वेगाने येताना दिसले। त्यावरून दोन्ही कारच्या चालकांना हाताने इशारा करून थांबवण्याचा सूचना केली असता त्यांनी गाडी न थांबवता तसेच भरधाव वेगाने ते नगर शहराच्या दिशेने पळून गेले। त्यावरून सदर दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करून सदर दोन्ही गाड्या नगर शहरामध्ये आशा टॉकीज जवळ अडवण्यात आल्या। त्यानंतर दोन्ही गाड्यांची झडती घेतलेली आहे। त्यानुसार इनोव्हा कारमध्ये एक महिला व एक पुरुष यांच्या ताब्यामध्ये एकूण 150 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। प्रत्येक गांजाच्या पाकिटाचं वजन जे आहे 2.250 किलोग्रॅम अशा एकूण 150 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। त्यानंतर दुसरी बोलेरो कार आहे, बोलेरो जीप आहे, त्या जीपमध्ये एकूण 136 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। असं एकूण 286 पाकिटे मिळालेली आहेत आणि 286 पाकिटामध्ये मिळून एकूण 643.50 किलोग्रॅम गांजा मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत जी आहे ती आहे 96,52,500 रुपये आणि इनोव्हा कार आणि बोलेरो जीप यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत आहे 17 लाख रुपये आणि आरोपींकडे एकूण 86,500 रुपये रोख मिळालेले आहेत, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। असं एकूण 1,14,39,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये आरोपींनी नगर शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं गांजा विकायला चालले होते, हा गांजा कुठून आणला होता हे तपासामध्ये आपण भविष्यात निष्पन्न करू। त्यानुसार वेळोवेळी तुम्हाला माहिती देण्यात येईल। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।